नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी तात्काळ करा आणि एकापेक्षा एक चांगल्या मुलाखती पाहायला विसरू नका. आज एक असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे जे एक सामान्य विद्यार्थी संसदेचा जिल्हाध्यक्ष, आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय राहणारा कार्यकर्ता आणि डॉक्टरेट पूर्ण करलेला एक प्राध्यापक. इथपर्यंत ज्यांचा प्रवास आहे ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सचिन सव्वाखंडे सर. विद्यार्थ्यांवर होणारे अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, आंबेडकर चळवळीमध्ये अनेक सामाजिक कार्यामध्ये आंदोलन करणारा कार्यकर्ता, ते संस्थापक असतील, शाळा महाविद्यालय असतील, यांच्यापर्यंत एक दरारा स्वतःची ओळख निर्माण करणारा कार्यकर्ता म्हणून पूर्ण जिल्ह्याला परिचित असणारं गेल्या 20 वर्षातील नाव म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सचिन सव्वाखंडे सर. एक विद्यार्थी, ते विद्यार्थी संसदेचा सभासद, जिल्हाध्यक्ष आणि डॉक्टरेट इथपर्यंतचा प्रवास आम्ही आपणापुढे मांडणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर सचिन सव्वाखंडे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर आज एक तुमचं नाव आहे म्हणजे एक प्राध्यापक सचिन सव्वाखंडे सर. तर हे सगळंच आमच्या दर्शकांना इथे जाणून घ्यायचं आहे, कारण एक विद्यार्थी असल्यापासून तुमचा प्रवास आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. किंवा सांगली जिल्हा तुम्हाला एक विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष आणि प्राध्यापक इथपर्यंतच्या अनेक रूपामध्ये तुम्हाला अनेकांनी पाहिलेलं आहे. तर हे सर्व आमच्या दर्शकांना इथे जाणून घ्यायचं आहे. आपण सुरुवात करूया आणि दिलखुलास आपले जे मनात आहे ते सगळं आपण इथं मांडूया. तर कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगा? सर्वप्रथम धन्यवाद जमदाडे सर. आपल्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आज आपण माझी मुलाखत घेतली. अच्छा, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ओके ओके सर. हां. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली सर, तर सुशिक्षित मध्यमवर्गीय असं आमचं कुटुंब. अच्छा. आजी आजोबा शिक्षक, अच्छा. त्यांना 6 मुली व 1 मुलगा म्हणजे माझे वडील. ओके. 6च्या 6 मुली या शिक्षिका झाल्या. क्या बात आहे. माझे वडील इंजिनियर झाले. बरोबर. त्यानंतर माझी आई देखील शिक्षिका झाली. अच्छा. अरे वा. आणि मी स्वतः MA BEd PhD. माझा मधला भाऊ हा ग्रॅज्युएट आणि लहान भाऊ देखील इंजिनियर झाला. तर असं आमचं सुशिक्षित कुटुंब. म्हणजे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी जे शिक्षणाचं महत्व सांगितलेलं, अगदी बरोबर, ते माझ्या आजी आजोबांनी जाणलं होतं आणि म्हणूनच त्यांनी तुमच्या आत्यांना शिक्षिका केलं. हा, वडील इंजिनियर, आम्ही सर्वजण सुशिक्षित झालो. बरोबर. हे सर्व श्रेय सर त्यांना द्यावं लागेल. नक्कीच. आता मला सांगा की एक विद्यार्थी म्हणून आता तुमचा प्रवास, नंतर तुम्ही PhD झालात, डॉक्टरेट आता आहे, आता डॉक्टर आहात, पण एक विद्यार्थी म्हणून नेमकं कशा पद्धतीने या विद्यार्थी संसदेमध्ये तुम्ही कसे सामील झाला? सर लहानपणापासून समाजकार्याची आवड तर होतीच. अच्छा. मग भागातल्या कार्यक्रमात हिरिरीनं सहभागी व्हायचो. अच्छा. मग ते वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे. परंतु 1997 साली बरोबर मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर जमाव संतप्त झाला आणि आंदोलन करू लागला. आणि या आंदोलनकर्त्यावर त्यावेळच्या पोलिसांनी अमानुष असा गोळीबार केला. बरोबर. आणि त्यामध्ये 10 जण मृत्युमुखी पडले. अच्छा. आणि याचे पडसाद मग संपूर्ण देशभर, राज्यभर उमटले. नक्कीच. सांगली जिल्ह्यामध्ये देखील बंद पुकारण्यात आला, मोर्चे निघाले. आणि त्यावेळी सर सर्वप्रथम एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून मी यामध्ये सहभागी झालो. अच्छा. आणि मग त्यानंतर नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये मी सक्रिय झालो. अच्छा. आणि मग त्या ठिकाणी माझी भेट कालकथित प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कंठे यांच्याशी झाली. अच्छा. आणि त्यांनी मला सांगितलं सर की तू एक विद्यार्थी आहेस आणि विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या असतात. नक्कीच. आणि समाजाला एका आक्रमक विद्यार्थी संघटनेची गरज आहे, तू विद्यार्थी संघटनेत काम कर. बरोबर. आणि मग सर रवींद्र कंठेंच्या कुशल नेतृत्वाखाली आणि त्यावेळचे RPIचे जिल्हाध्यक्ष, माजी महापौर कालकथित विवेक कांबळे साहेब, अच्छा, यांच्या सहकार्याने मग पूर्ण जिल्हाभर आम्ही संघटन उभं केलं. अच्छा. खूप छान. म्हणजे मार्गदर्शन अतिशय चांगलं मिळालं. सर. तर आता विद्यार्थी संसदेमध्ये आल्यानंतर म्हणजे ॲज अ सभासद म्हणून तुम्ही काम केलात, तर त्यावेळी कुठली कुठली आंदोलने केली, काय एक म्हणजे आठवणीत राहणारी? प्रामुख्याने सर त्यावेळी महत्त्वाचा विषय होता म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे. अगदी बरोबर. आणि शाळा महाविद्यालयामध्ये भरमसाठ
डोनेशन घ्यायचे. बरोबर. तर ही डोनेशन प्रथा बंद करावी आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळावा म्हणून आम्ही अनेक आंदोलनं केली. अच्छा. आणि त्यावेळी अत्यंत महत्वाचा असा एक जाचक नियम त्यावेळी अस्तित्वात होता. म्हणजे तो म्हणजे पदवी कालमर्यादेचा, अच्छा. की 12वी नंतरचं आपलं ग्रॅज्युएशन हे 6 वर्षामध्येच कंप्लीट झालं पाहिजे, असा तो जाचक नियम होता. आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये याच्याबद्दल प्रचंड अस्वस्थता होती. आणि त्यामुळं या निर्णयाच्या विरोधात आम्ही आंदोलन करायचं ठरवलं. अच्छा. आणि मग यामध्ये सर्वप्रथम कुलगुरूंच्या पुतळ्याचं दहन करणं असू दे, त्यानंतर शिवाजी विद्यापीठावरचा धडक मोर्चा असू दे, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं देणे असू दे, राज्यपालांची भेट, अशा अनेक प्रकारे आम्ही या आंदोलनाचा पाठपुरावा केला. आणि सांगायला सर आनंद वाटतो की यामध्ये आम्हाला यश मिळालं. बरोबर. आणि हा पदवी कालमर्यादेचा जाचक नियम हा रद्द करण्यात आला. आणि त्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळतो. मग त्यामध्ये महिला असतील, काम करून शिकणारे विद्यार्थी असतील, ते कधीही शिक्षण खंड पडल्यानंतर आज घेऊ शकतात सर. खूप छान. आणि अशा पद्धतीनंच सर विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून आम्ही अनेकांना न्याय मिळवून दिला, अनेकांना प्रवेश मिळवून दिले. त्याचबरोबर सर या आंदोलन करत असताना बरोबर विधायक कार्यक्रम देखील आम्ही अनेक राबवले. मग त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे असू दे किंवा मग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे. आणि खास करून KWC कॉलेजमध्ये मी त्यावेळी इंडिपेंडन्स नावाचा ग्रुप स्थापन केला होता. त्या माध्यमातून देखील सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे हे काम मी त्यावेळी केलं सर. खूप छान. तर आता सभासद म्हणून म्हणजे विद्यार्थी संसदेमध्ये सभासद म्हणून जर एवढी कामं केलीत तर जिल्हाध्यक्षपद आणायचे तुमच्याकडे आलंच. तर जिल्हाध्यक्ष म्हणून एक विशेष कामं काय म्हणजे शैक्षणिक असतील किंवा सामाजिक असतील कशा प्रकारे केली? सर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर बरोबर सर्वप्रथम त्यावेळी जिल्ह्यामध्ये एक गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांचा उभा होता, तो म्हणजे शिष्यवृत्तीचा. अच्छा. तर जिल्ह्यातील सुमारे 32,000 विद्यार्थ्यांची 21 कोटी रुपये हे शिष्यवृत्तीचे थकीत होते. बरोबर. तर म्हणजे आणि या संदर्भात विद्यार्थी प्रचंड अस्वस्थ होते. नक्कीच. आणि मग अनेक गोरगरीब विद्यार्थी शिकत होते आणि ते शिष्यवृत्तीवर थोडंफार शिकण्याची तेवढीची अवस्था होती. आणि त्यामुळे म्हणजे थोडक्यात शासनानं या विद्यार्थ्यांना उघड्यावरच पाडलेलं. बरोबर. म्हणजे उघडच केलं होतं. म्हणून आम्ही काय केलो की विद्यार्थी कार्यकर्त्यांना घेऊन उघडे आंदोलन केले सर. अरे बाबा. आणि त्यावेळी पोलिसांचे कडे तोडून समाज कल्याण कार्यालयात आमचे कार्यकर्ते त्यावेळी घुसले. आणि म्हणजे त्यानंतर या आंदोलनाचा पण देखील आम्ही साधारणपणे हे साल कुठलं म्हणायचं? हे साधारणपणे 2005-06च्या सालची गोष्ट असेल सर. आणि मग त्यावेळी मग सर या आंदोलनाचा देखील आम्ही पाठपुरावा केला. आणि त्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि हे आंदोलन देखील आम्ही यशस्वी केले. आणि 32,000 विद्यार्थ्यांना त्यावेळी स्कॉलरशिप सर मिळवून दिली. खूपच छान. आणि त्यानंतर शिक्षण अधिनियम 2009 नुसार वंचित व दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी 25% जागा या राखीव ठेवायच्या होत्या प्रवेशामध्ये आणि ते मोफत प्रवेश करायचे होते. परंतु असे असताना त्यावेळेचे संस्थाचालक आणि शाळा हा नियम डावलायची. बरोबर. म्हणून आम्ही त्यावेळी विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून या नियमाची अंमलबजावणी करावी म्हणून अनेक आंदोलनं केली. याचबरोबर खूप छान. म्हणजे हे शैक्षणिक झाले सर. आता सामाजिक आणखी एक सांगतो सर, याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचा हक्क हा खाजगी शिकवणी वर्ग घेणे आहे. तर त्यावर कुणी गदा आणू नये म्हणून या खाजगी शिकवणी वर्गाच्या संदर्भात देखील आम्ही मोठं आंदोलन सर उभा केलं. पाठीशी राहिलात. खूपच छान सर. आता ही शैक्षणिक तुमची आंदोलन झाली, तर आता अनेक सामाजिक आंदोलनं सुद्धा तुम्ही केलेली आहेत, काय सांगा? सामाजिक आंदोलनामध्ये सांगायचं झालं सर तर भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीचं प्रकरण आपल्या सर्वांना माहित आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. बरोबर. आणि संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले, राज्यात देखील उमटले. तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मी भारतीय विद्यार्थी संसदेच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांच्या सहित या प्रश्नाच्या संदर्भात मोर्चा काढला. आणि त्यावेळी तत्कालीन गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशी त्यावेळी मागणी केली. त्याचबरोबर हैदराबाद विद्यापीठातील PhDचा विद्यार्थी रोहित वेमुला यांनी जी आत्महत्या केलेली आहे ती प्रशासनाच्या दबावामुळे केली आहे
आणि त्यामुळे कुलगुरूंना निलंबित करावे यासाठी देखील आम्ही आंदोलन केलं. म्हणजे सर ज्यावेळी म्हणजे तात्कालिक प्रश्न असे काही घडत होते त्यावेळी सामाजिक प्रश्नावर आम्ही अत्यंत आक्रमकपणे आंदोलन एकूणच अन्यायाच्या विरोधात आपण लढतच राहिला. हो सर. खूप छान. तर सर आता असंही आहे की सामाजिक क्षेत्रातलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ही एक नामांकित अशी समिती आहे आणि वर्षातलं म्हणजे अध्यक्षपद हे सर्वात मोठं एक भूषण मानलं जातं. तर तिथंपर्यंत सुद्धा तुम्ही म्हणजे तरुण वयामध्ये हे पद तुम्हाला मिळालं, काय सांगाल? नक्कीच सर. सांगायला आनंद वाटतोय की 2004 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचं अध्यक्षपद हे मला बिनविरोध मिळालं सर. अरे वा. आणि जयंती महोत्सव मंडळाच्या कामाची पद्धत सर अशी आहे की वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम पूर्ण वर्षभर तुमच्या हे राबवले जातात. हा सर. आणि प्रामुख्याने त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम हा मुख्य असतो. मग त्यावेळी 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या येथे, हे साल कुठलं होतं साधारणपणे? 2004 सर. 2004. तर येथे हजारो कार्यकर्ते, भीम अनुयायी त्या ठिकाणी उपस्थित असतात. बरोबर. आणि त्यावेळी मग जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षाच्या हस्ते हार घालण्यात येतो आणि त्यानंतर मग इतर कार्यकर्ते आणि सर्वांच्या वतीने मग त्या ठिकाणी सुरुवात होते. बरोबर, सुरुवात होते. त्यानंतर सर सकाळी प्रभात फेरीचा कार्यक्रम असतो, दुपारी भव्य मिरवणूक असते आणि संध्याकाळी प्रबोधन सभेचं नियोजन केलेलं असतं. तर हे सर्व कार्यक्रम सर आम्ही अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडले. आणि सांगायचं विशेष म्हणजे सर की तरुणांचं आणि युवकांचं म्हणजे खास आकर्षण जे असतं की ते म्हणजे मिरवणूक. तर याच्यापूर्वी एका मिरवणुकीमध्ये सर काय झालं की कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की बाबासाहेबांची मिरवणूक ही हत्तीवरून काढायची. आणि परंतु त्यावेळी पोलिसांनी मज्जाव केला. मग त्यामुळे अनेकांची अशी इच्छा होती की मी अध्यक्ष झाल्यानंतर हत्तीचा सहभाग असावा, तुमच्या नेतृत्वाखाली हे व्हावं. आणि मग सर मी जी मिरवणूक काढली त्यामध्ये हत्ती, घोडे, उंट, चित्र देखावे, लेझिम पथक, सवाद्य अशी भव्य ऐतिहासिक मिरवणूक काढली सर. त्याबद्दल मला खरोखर आनंद होते. म्हणजे ते अविस्मरणीय क्षण तर आपल्या माध्यमातून. आणि तसं जर दुसरं सांगायचं झालं म्हणजे तर सर वर्षभर देखील जे प्रबोधनाचे कार्यक्रम होते ते देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवले. त्यामध्ये राज्यातील नामवंत वक्त्यांचा त्यामध्ये एक वक्ता म्हणून सहभाग करून घेतला. मग त्यामध्ये माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील असतील, उपराकार लक्ष्मण माने, महादेव जानकर, कृष्णा किरवले, प्रतिमा परदेशी, गोविंदराव पानसरे, तर यांच्या देखील प्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही वर्षभर राबवले. अशा पद्धतीने खूप चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलं. अनेकांनी त्यामध्ये सहकार्य केलं सर. अच्छा. खूप छान सर. अतिशय चांगलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्षपद तुम्ही चांगलं भूषवलात आणि त्या माध्यमातून अनेक विधायक कामं त्या वर्षभरामध्ये आपण केली. खूप छान सर. तर तुमचे कलेक्टर साहेबांनी त्यावेळी नोंद घेऊन म्हणजे जिल्हा दक्षता कमिटीवर सुद्धा काही निवड करण्यात आली, त्यावेळी काय सांगाल? हा सर, जिल्हा दक्षता नियंत्रण समिती ही कलेक्टर साहेबांच्या अंडर कार्यरत असते. तर त्यावेळेचे चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रतापराव मधाळे साहेब यांच्या सहकार्यानं मला त्यामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि त्यामध्ये मग मागासवर्गीयांच्या वर होणाऱ्या अन्याय संदर्भात, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भातले अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी या बैठकीत मांडले. तसेच मी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील सर काम केलं. खूपच छान सचिन सर. नक्कीच तुमचा प्रवास हा अतिशय संघर्षमय आणि दुसऱ्याला मोटिवेशन देणारा आहे. तर आम्हाला हे एक विशेष वाटतं की सर एक विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता, अनेक सामाजिक प्रश्न हाताळणारा कार्यकर्ता, जयंती महोत्सव मंडळाचा अध्यक्ष झालेला कार्यकर्ता, आता हे सगळं झालं की सामाजिक, विद्यार्थी संघ म्हणजे राजकीय वगैरे अशा स्वरूपात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातून कशा पद्धतीनं रोज आंदोलनं करायची हेही झालं. पण नेमकं तुम्ही म्हणजे डॉक्टर ही पदवी मिळेल म्हणजे डॉक्टरेट झालात, PhD कशी काय पदवी मिळाली हे नक्कीच सर्वांना म्हणजे आश्चर्यकारक करणारा हा प्रश्न आहे. तर हे कशा पद्धतीनं शक्य झालं आणि परत पुढे डॉक्टरेट कशी काय केली? सर तसं मी सायन्सचा विद्यार्थी. 11वी पासून TY पर्यंत शिक्षण हे सायन्समधून झाले. त्यानंतर TY मध्ये शिक्षणामध्ये खंड पडला कारण सामाजिक कार्यामध्ये त्यावेळी स्वतःला झोकून दिलेलं होतं. परंतु सर त्यानंतर आंदोलन करत असताना आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न हाताळताना
शिक्षणाधिकारी असतील, कुलगुरू असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्यासमोर ज्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो, बरोबर. त्यावेळी माझ्या सर असं लक्षात आलं की यामध्ये जर मी आणखी उच्च शिक्षित असतो तर हे प्रश्न मांडताना आणखी प्रभाव पडला असता नक्कीच. आणि या प्रश्नांचा देखील अभ्यास मला चांगल्या प्रकारे झाला असता, असं बरोबर. मांडता आले असेल. मांडता आला असते. तर त्यामुळं त्यावेळी मला असं वाटलं की मी आणखी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे आणि समाजकार्यात कार्यरत आहे तर समाजशास्त्र विषयातूनच पुढचं शिक्षण घ्यावं असं मला त्यावेळी वाटलं आणि यामध्ये PhD देखील करायची इच्छा निर्माण झाली सर. बघा मित्रांनो, जे आंदोलनकर्ते आहेत किंवा काही मुलं राजकारणामध्ये अगदी 10वी-12वी पास नापास होऊन त्यामध्ये जात आहेत, तर तुमच्यासाठी हा नक्कीच प्रश्न तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार आहे. सचिन सवाखंडे सर स्वतः BSc झालेले होते, पण प्रश्न मांडताना ज्या अडचणी यायच्या त्यासाठी आपल्याला समस्यांची जाण असणं आणि त्या वास्तवात उतरणं, त्यामुळे त्यांनी डॉक्टरेट केली. खूपच छान सर. तर आता आणि सर डॉक्टरेट यावेळी विशेष म्हणजे सांगावं लागेल मला या ठिकाणी की हे PhDचं शिक्षण घेत असताना माझ्या त्यावेळीच्या गाईड डॉक्टर शैलजा माने सातारा, हां. तसेच त्यावेळीचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर जगन कराडे सर बरोबर. यांचं देखील मला त्यामध्ये विशेष असं विशेष सहकार्य योगदान लाभलं मिळालं, सहकार्य आणि मग माझं PhDचं शिक्षण पूर्ण झालं सर. सर PhD ला कुठला विषय ठेवला? माझा संशोधन विषय होता हां. शासकीय वैद्यकीय संस्थेतील बर. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आर्थिक समस्यांचा अभ्यास. अच्छा, बरोबर. म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अवस्था तुम्ही पाहिलेली होती हा सर. आणि त्या माध्यमातूनच हा विषय निवडला. अच्छा. म्हणजे तो विषय निवडण्यामागं सर प्रमुख कारण असं होतं की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने मागासवर्गीय समाजावर सर सातत्याने अन्याय केलाय बरोबर. आणि त्यांना अनेक गोष्टींपासून वंचित ठेवले. बरोबर. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण असू दे किंवा नोकरी असू दे. हम्म. तर हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखील बहुतांश मागास समाजाचाच आहे. अच्छा. त्यामुळे या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, बरोबर. त्यावर उपाय काढणे बरोबर. हे समाजाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटलं सर. अच्छा. आणि त्यामुळे या विषयाची सर मी अतिशय म्हणजे प्रामुख्याने निवड ज्वलंत केली. सामाजिक विषय तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याच्याविषयी प्रबंध लिहून हो, तो सर्वांसमोर ठेवला. खूप छान सर. अतिशय छान सर. म्हणजे एक विद्यार्थी, जिल्हाध्यक्ष ते PhD पर्यंतचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. तर नेमकं असे आहे की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आंतरजाती विवाह करा, हे सुद्धा सांगितलेलं होतं आणि या माध्यमातूनच तुम्ही सामाजिक कार्य जे आहे बाबासाहेबांचं हे सुद्धा त्यामधून साधलेलं होतं आणि नेमका तुम्ही सुद्धा म्हणजे हेच सामाजिक कार्य पुढे चालू ठेवलं आणि एक आंतरजाती विवाह केला, हे सुद्धा आम्हाला समजलं. तर नेमकं काय सांगाल त्याच्याविषयी? सर मी KWC कॉलेज म्हणजे कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी. अच्छा. तर तिथं मी शिक्षण घेत होतो. माझी मिसेस देखील याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. बरोबर. तर त्या ठिकाणी आमची ओळख झाली, नंतर मैत्री झाली अच्छा. आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं प्रेमात झालं, विवाद झाला आणि नंतर विवाह देखील झाला. सुरुवातीला थोडाफार संघर्ष झाला, हां. परंतु नंतर आता सर्व ठीक आहे. माझ्या मिसेसचं शिक्षण हे MSc DMLT झालेलं आहे बरं बरं. आणि ती देखील राज्य शासनाच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे. अच्छा. एक मुलगा आहे, तो FY ला आहे बरं 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 बरं. आणि मी कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्येच बरं बरं. CHB प्राध्यापक म्हणून कार्यरत अरे आहे. वा वा वा. कॉलेजनं सगळं दिलं. म्हणजे थोडक्यात सर मला या ठिकाणी विशेष करून सांगावं वाटतं की हां. या महाविद्यालयानं मला शिक्षण दिलं, बरोबर त्याचबरोबर जीवनसाथी दिली, बरोबर. नोकरी दिली, अच्छा. तसेच विद्यार्थी संघटनेची सुरुवात देखील सर याच कॉलेज याच महाविद्यालयातून केली आणि अच्छा. अनेक जीवाभावाचे मित्र देखील दिले सर. बरोबर. अगदी त्यातील अनेक जण सर हां. आज परदेशात आहेत, बरोबर. तरी देखील ते माझ्या संपर्कात असतात, बरोबर. आमचा संवाद होतो. अरे वा. तर असं सर्व मला कॉलेजमुळे खूप छान. मिळालं सर. खूप खूप निश्चित छान. त्याचं म्हणजे सांगायला आज आनंद वाटतो. KWC कॉलेज म्हणजे आयुष्याचं लाईफ बदलणारं कॉलेज हो, अशा सर. पद्धतीने बोल. खूप छान सर. आता तुमचे मित्र सुद्धा तुम्हाला म्हणत असेल की आम्ही अरे तुरे बोलणारा आज डॉक्टर झालेला आहे आमचा मित्र. नक्कीच ही या सर्व मित्रांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक आक्रमक विद्यार्थी, विद्यार्थी संसदेचा जिल्हाध्यक्ष, ते आंबेडकर चळवळीतला एक सक्रिय कार्यकर्ता, अशा पद्धतीने एक मोठी ओळख सर तुम्ही निर्माण केली. तर आमचे तमाम विद्यार्थी, लाखो विद्यार्थी, युवक हा कार्यक्रम पाहतायत, तर यांना संदेश तुम्ही काय सांगा? सर तसं संदेश वगैरे द्यायला मी काही इतका मोठा नाही, परंतु माझ्या अनुभवातून मी एक मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छितो सर विद्यार्थ्यांना. बरोबर. की विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवावा.
अगदी बरोबर. आणि त्यांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलंय ते आत्मसात करावं. बरं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक ब्रँड होते आणि त्यांनी सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला. हां. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बरोबर. पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. तर विद्यार्थ्यांनी देखील हे शिक्षणाचं महत्त्व जाणून त्यांना योग्य अशा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावे आणि हे करत असताना सामाजिक चळवळीमध्ये देखील त्यांनी योगदान हे दिलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करेन. अच्छा. कारण सामाजिक चळवळीतलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते कोणत्याही प्रकारे असू दे अगदी बरोबर. ते त्यांनी दिलं पाहिजे. खूप छान. मित्रांनो, बरेचसे सर्व्हिसवाले विद्यार्थी असतात, विद्यार्थी पण आंदोलनामध्ये भाग घेतातच, पण अनेक नोकरवाले जे असतात, तर आपली नोकरी भलं आणि आपलं घर भलं असं जे करणारे आहेत, नक्कीच त्यांना ही चपराक आहे. लक्षात घ्या, कुटुंब तर कोणीही जगवू शकतं. लक्षात घ्या, सामान्य लाईफ कोणीही जगतं, पण समाजासाठी, इतरांसाठी जगायला शिकणं हे खरं आंदोलनकर्त्याचं काम असतं. आणि हे आंदोलन आपण सर्वांनीच कुठल्या ना कुठल्या रूपाने ते केलं पाहिजे. खूप छान संदेश सचिन सरांनी दिला. तर सचिन सर, आता तुम्ही डॉक्टर झालेला आहात, PhD प्राप्त केलेली आहेत आणि डॉक्टरेट सन्मान हा नक्कीच एक बहुमानाचा सन्मान आहे. नक्कीच तुम्हाला हा मनातून आनंद हा वाटत असणार आहे आणि सर्वत्र तुमचा आदर होतो आहे, अभिनंदन होतं आहे. तर नेमकं आता इन फ्युचर तुमचे प्लॅन्स नेमके कशा प्रकारे राहतील? आता आपल्याला काय करायचं आहे? कसं आहे की मी अनेक पदव्या घेतल्या, त्यामध्ये अभ्यास केला, परंतु हा जो अभ्यास होता सर, तो म्हणजे अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं होता सर. अच्छा. परंतु माझी अशी इच्छा आहे सर की शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे बरोबर. यांच्या जीवनपटाचा बारकाईने अभ्यास होण्यासाठी अनेक पुस्तकांचा मला सर अभ्यास करायचा आहे. अच्छा. आणि प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक पुस्तकांचा मला अभ्यास करायचा आहे. अगदी बरोबर. त्यामध्ये अनेक प्रश्नांच्या संदर्भात बाबासाहेबांनी जे विचार मांडलेले आहेत बरोबर. ते प्रथम मला आत्मसात करायचे आहेत आणि बरोबर. त्यानंतर मग माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना ते विचार पोचवायचे आहेत. अच्छा. तसेच बहुजन समाजातील जे विद्यार्थी आहेत, तर या विद्यार्थ्यांसाठी सर मला शाश्वत असं काय तर ठोस उभा करायचा आहे सर. अच्छा. आणि ही माझी प्रचंड इच्छा आहे अच्छा. आणि सर्वांच्या सहकार्याने ते होईल असा मला सर खरोखर आत्मविश्वास वाटतो. नक्की नक्की. खूप छान सर. एक विद्यार्थ्यांची समस्यांची जाण असणारा कार्यकर्ता, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा कार्यकर्ता, ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारा कार्यकर्ता, अनेक आंदोलनं करणारा कार्यकर्ता आणि विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय न पाहू शकणारा कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश मिळवून दिले. खूप मोठं शैक्षणिक काम सर तुम्ही केलेलं आहे. सामाजिक काम तुम्ही अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि भविष्यात जे आता तुम्ही इच्छा व्यक्त केली की विद्यार्थ्यांसाठी किंवा अनेक लोकांसाठी एक शाश्वत काम तुम्हाला नेमकं करायचं आहे आणि नक्कीच ते पूर्ण होईल. कारण एक सामान्य कार्यकर्ता PhD पदापर्यंत जर पोहोचू शकत असेल तर आयुष्यात राहिलेले जे स्वप्न आहे, जे इच्छा आकांक्षा आहेत, ती नक्कीच तुमची पूर्ण होणार आहे. तर आमच्या सांगली मीडिया सर्व्हिसेसतर्फे आणि आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं काम ते अतिशय चांगलं हो, तुमच्या इच्छा पूर्ण हो आणि विद्यार्थ्यांसाठी शाश्वत काम तुमच्या हातून नक्कीच हो. सर, आज इथं आलात आणि आम्हाला दिलखुलास मुलाखत दिली त्याबद्दल उत्तुंग भरारी टीमतर्फे मी आपलं हार्दिक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर.